नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता सायली ही किचनमध्ये स्वयंपाक करत असते, मात्र सायलीचं लक्ष काही स्वयंपाकाकडे नसते. तेवढ्यात आता वास येत कल्पना सायलीला म्हणते की अगं सायली, तुझं लक्ष कुठं आहे? अगं बघ, ते करपतंय. पटकन आता सायली त्याकडे बघते आणि भानावर येते. कल्पना म्हणते, काय झालं सायली? तुझं आणि अर्जुनचं पुन्हा काही भांडण झालं का? लक्ष कुठं आहे तुझं? सायली म्हणते की अहो आई, मला मधुभाऊंची आठवण येत होती. तेव्हा आता लगेचच कल्पना म्हणते की अगं पण अर्जुन मधुभाऊंची केस लढतोय ना. कल्पना म्हणते की सायली, मग तू कशाला काळजी करतेस? अगं अशा गोष्टींना वेळच लागतोय. पण मला खात्री आहे बरं का सायली, अर्जुन ही केस नक्की जिंकणार. कल्पनाचे ते बोलणे ऐकून आता सायली ही कल्पनाकडे बघू लागते. कल्पना म्हणते की अगं सायली, आता हेच बघ ना, तुमच्या त्या आश्रमाच्या जागेवरती अर्जुनने पुन्हा स्टे आणलाय ना. तेव्हा आता सायली ते आठवून कल्पनाकडे बघते आणि म्हणते की देवी आई नक्कीच काहीतरी करील. जरी एक दरवाजा बंद झालेला असला तरी दुसरा दरवाजा देवी आई नक्की उघडेन. इकडे आता अर्जुन चैतन्य कोर्टात सुनावणीसाठी आलेले असतात. मधुभाऊ, साक्षी, महिपत सगळेजण तिथे आता असतात. मधुभाऊला पोलीस घेऊन येताच मधुभाऊ आता अर्जुन समोर येतात. तर अर्जुन म्हणतो, कसे आहेत मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतो की जावई बापू, सायली कुठे? सायली दिसत नाही. जोपर्यंत सायली दिसत नाही ना, तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित होईल असे वाटत नाही. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, तुम्ही काळजी करू नका. सायली एका महत्त्वाच्या कामात अडकली, आज ती येऊ शकत नाही. पण मी आहे ना, तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि तेवढ्यात आता जज हे त्यांच्या जागेवर येऊन बसतात. जज जागेवर येऊन बसता क्षणी लगेच यू मे प्रोसीड असे जज अर्जुनकडे बघत बोलतात. आणि तेवढ्यात पुढे येत अर्जुन म्हणतो की युअर ऑनर, आज मी माझे क्लायंट मधुकर पाटील यांच्या बेलसाठी अर्ज केला आहे. आणि हा अर्ज आणि हे रिपोर्ट्स असे म्हणत अर्जुन ते रिपोर्ट्स आता जजला दाखवतो आणि म्हणतो की हे मधुभाऊचे आजपर्यंतचे जेलमधील 1 वर्षाचे रेकॉर्ड आहे. अर्जुन म्हणतो की त्यांची जेलमधील वागणूक, त्यांचे इनोसंट, हे सगळं तुम्ही या रिपोर्टमध्ये बघू शकता जज साहेब. जज आता ते रिपोर्ट बघू लागतात. अर्जुन म्हणतो की त्यांनी आजपर्यंत कुणालाही त्रास दिला नाही आणि कोणताही कायदा त्यांनी मोडलेला नाहीये. अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, मी तुम्हाला सांगतो, जो माणूस जेलमध्ये त्यांची वागणूक एवढी चांगली दाखवतो तो कुणाला त्रासही देत नाही आणि त्यामुळेच तो समाजात राहूनसुद्धा कुणाला त्रास देणार नाही. तर लगेचच साक्षीचा वकील पुढे येत म्हणतो की ऑब्जेक्शन माय लॉर्ड. तेव्हा आता पुढे येत साक्षीचा वकील म्हणतो की अर्जुन सुभेदार असे का म्हणतात की त्यांचे माणूस काहीही करणार नाही? हा काय पाकिटमारीचा खेळ नाही आहे, त्यांच्यावरती खुनाचा गुन्हा आहे. तर आता साक्षीचा वकील म्हणतो की 1 वर्ष जर जेलमध्ये चांगलं वागलं तर लगेच बाहेर येऊ शकतं. असे जर असेल तर मग जणांनी तसंच केलं असतं आणि मग लोकांचा न्यायव्यवस्थेवरती विश्वास तरी कसा असता. तेव्हा आता लगेचच तो खुनी माणसांना असं बाहेर काढणं योग्य नाही म्हणताच अर्जुन म्हणतो की तुम्ही मधुकर पाटलांना असं खुनी म्हणू शकत नाही. तेव्हा आता साक्षीचे वकील म्हणतो की खुनी म्हणजे त्यांच्यावरती खुनाचा आरोपच आहे आणि त्यासाठी त्यांना जामीन मिळू शकत नाही, एवढा गंभीर आरोप आहे त्यांच्यावरती. त्यानंतर आता लगेचच जज हे ऑब्जेक्शन सस्टेंड करतात. तर आता साक्षीचा वकील खाली बसतो. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, मी फक्त एवढ्यावरतीच मधुकर पाटलांची बेल मागत नाही, तर माझ्याकडे अजूनही काही पुरावे आहेत. त्या पुराव्यामुळे निश्चितच मधुभाऊंनी विलासचा खून केलेला नाही याचे चान्सेस खूपच कमी वाटतात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, आपली न्याय व्यवस्था फक्त आरोपीला शिक्षाच देत नाही तर त्यांना चांगल्या मार्गावरती जाण्यासाठी सुद्धा आश्वासन देते. आणि माझे क्लायंट मधुकर पाटील यांनी 1.5 वर्षात ते किती चांगलं वागू शकतात हे दाखवून दिलंय माय लॉर्ड. त्यांच्यावरती खुनाचा आरोप आहे हे अजूनही सिद्ध झालेलं नाहीये, तेव्हा ते इतके दिवस कशाची शिक्षा भोगताय माय लॉर्ड, सांगा ना मला तुम्ही. आणि आता अर्जुन ते बोलत असताना
पृथ्वीराज हळूच तन्वीच्या कानात म्हणतो की जर अर्जुन असाच बोलत राहिला ना तर मधुभाऊला बेळ मिळणार म्हणजे मिळणार. तर तन्वीला ते ऐकून मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर आता तन्वी ते ऐकतात विचार करते की अरे देवा, आता तर मग काहीच खरं नाही. इकडे आता अर्जुन म्हणतो की मला कोर्टात जज साहेब तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, त्यासाठी मला तुमची परवानगी हवी. तर आता ते ऐकून महिपत साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच जज हे परमिशन ग्रँट करतात. तर लगेच अर्जुन तिथे बसलेल्या 3 माणसाला समोर बोलावतो. तर तेवढ्याच चैतन्याच्या मोबाईलवर काहीतरी आलेलं असतं आणि ते बघत चैतन्य पटकन हळूच बाहेर जातो. इकडे आता अर्जुन 3 माणसाला समोर अर्जुनने उभं केलेलं असतं आणि लगेच अर्जुन आता जजला सांगतो की जज साहेब, आश्रमात खून झाला त्यावेळेस 3 माणसं होती. समजा तुम्ही हेच ते 3 माणसं आहेत असे समजा, विलास, मधुकर पाटील आणि साक्षीदार. तेवढ्यात आता साक्षीचा वकील उठून उभा राहतो, ऑब्जेक्शन घेत म्हणतो की त्यावेळेस त्या आश्रमात जो खून झाला ना त्यावेळेस तिथे फक्त 2च व्यक्ती होते माय लॉर्ड, आणि तिसरी व्यक्ती लपलेली होती आणि ती व्यक्ती म्हणजे आय विटनेस तन्वी किल्लेदार आहे. तेव्हा यात साक्षी शिकरेचा काही संबंधच येत नाही. तेव्हा आता जज म्हणतात की बरोबर आणि अर्जुनला म्हणतात की त्यासाठी तुम्ही फक्त 2च व्यक्ती उभ्या करू शकता. तेवढ्यात अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि अर्जुन आता एका माणसाला जायला सांगतो आणि लगेचच अर्जुन त्याच्या बॅगमध्ये 2 पिस्तूल बाहेर काढतो आणि म्हणतो की माय लॉर्ड, माझ्याकडे 2 पिस्तूल आहेत आणि हे 2 लोक उजव्या आणि डावखुरी हाताचे आहे. एकाच्या हातात मी उजव्या हातात पिस्तूल देतो तर दुसऱ्याच्या डावखुरी, असे म्हणत अर्जुनने त्या 2 पिस्तूल त्या 2 माणसांच्या हातात दिलेल्या असतात. सगळेजण आता तिकडे बघत असतात. अर्जुन आता त्या माणसाच्या उजव्या हाताच्या माणसाच्या आता डाव्या हातात पिस्तूल देतो आणि म्हणतो की जेव्हा या माणसाला गोळी झाडायची असेल तेव्हा या माणसाला ती पिस्तूल उजव्या हातातच घ्यावी लागेल, कारण त्याच्या डाव्या हातात एवढा जोरच नसेल की तो ट्रिगर दाबू शकेल. आणि सेम डाव्या हाताचा माणूस डाव्या हातानेच पिस्तूल चालेल तर लगेचच समोरचा तो डावखुरा माणूस त्याची पिस्तूल आता दुसऱ्या माणसावर रोखतो आणि ते आता दाखवताच अर्जुन म्हणतो की आणि विलासच्या पोस्टमार्टम मध्ये क्लिअर लिहिलंय माय लॉर्ड, विलासवर जी गोळी चालवली ती उजव्या हाताने चालवली. लगेच जस्ट तो पॉइंट नोट डाऊन करतात आणि मधुभाऊच्या उजव्या हातात एवढा जोरच नाहीये की ती कुठलीही वस्तू फोर्सली त्या हाताने उचलू शकतात. ट्रिगर दाबण्या इतका जोर त्यांच्या उजव्या हातात नाहीच हे माय लॉर्ड, असे म्हणत त्या दोन्ही पिस्तूल अर्जुन त्या 2 माणसांकडून घेतो आणि त्या ऐकून आता अर्जुन म्हणतो की याचा अर्थ सरळ आहे, मधुभाऊ उजव्या हाताने विलासवर गोळी झाडूच शकत नाही. तर लगेच साक्षीचा वकील ऑब्जेक्शन घेत उठून उभा राहतो. वकील म्हणतो की या सगळ्या थिरीज आहे, जोपर्यंत काही ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत या थिरीला काही अर्थच नाही. तर आता साक्षीचा वकील म्हणतो की अर्जुन सुभेदार, इथे फक्त करमणुकीसाठी नाटकं करू नका, कारण असे जरी नाटकं केले तरी तुमच्या आशिलाला बेल मिळणार नाहीये. तर आता अर्जुन म्हणतो की मधुकर पाटलांच्या उजव्या हातात जोर नाहीये हे कुठल्याही मेडिकल सेंटरमधून प्रूव्ह होऊ शकतं माय लॉर्ड, म्हणून ही फक्त थिअरी नाहीये असे आता अर्जुन ॲडव्होकेट पवारला सांगतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो की दुसरी एक महत्त्वाची गोष्ट माय लॉर्ड, विलासवर ज्या पिस्तूलने गोळी झाडली ती पिस्तूल कोणतीही ॲथोराइज्ड लायसन्स असलेली पिस्तूल नव्हती. त्या पिस्तूलवर कुठलाही सिरियल नंबर नव्हता माय लॉर्ड, तो पिस्तूल इलिगल होता. हे बोलतात जज ते पॉइंट नोट करतात आणि माझे क्लायंट मधुकर पाटील यांचा कुठल्याही क्रिमिनलशी संबंध नाही. तेव्हा एवढं चांगलं बॅकग्राऊंड असलेला माणूस एवढं इलिगल पिस्तूल कुठून आणील माय लॉर्ड, तुम्हीच सांगा ना. एवढ्यात आता ॲडव्होकेट पवार म्हणतात की माय लॉर्ड, एखाद्याने कधीच गुन्हा केला नाही तर तो कधीच गुन्हा करणार नाही असं होत नाही ना. पवार म्हणतात की प्रिया किल्लेदारांनी कोर्टात स्टेटमेंटही दिले, मधुकर पाटलांचे खूप सारे काळे धंदे होते, ते फक्त पकडले गेले नाही एवढंच. तर अर्जुन ते ऐकून म्हणतो की ही फक्त तुमची थिअरी आहे नाही का ॲडव्होकेट पवार. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग हे प्रूव्ह करण्यासाठी तुमच्याकडे काही पुरावा आहे का. तर ॲडव्होकेट पवार म्हणतात की त्या पिस्तूलवर फक्त मधुकर पाटलांचे ठसे सापडले होते. आणि तेवढ्यात आता चैतन्य एक पॉकेट घेऊन अर्जुन समोर येत तो पॉकेट अर्जुनला देतो. तर इकडे नागराज विचार करतो की महिपतचा वकील तर आज अर्जुनला उत्तरावर उत्तरं देतोय.
मग अर्जुनला काय आज बेल मिळूच शकत नाही. आणि ते रिपोर्ट वाचताच अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, एखादा माणूस क्रिमिनल नाहीये हे सहज सिद्ध होईल, पण एखादा माणूस क्रिमिनल आहे हे पोलीस रेकॉर्डनुसार सिद्ध होईलच. आणि लगेच आता ते रिपोर्ट्स पुन्हा जजच्या हातात देत अर्जुन म्हणतो की ही क्रिमिनलची लाईव्ह हिस्ट्री आहे माय लॉर्ड. तेव्हा तो क्रिमिनल किती टोकाचा निर्णय घेऊ शकतो हे या रिपोर्टवरून तुम्हाला कळेलच माय लॉर्ड. तर लगेचच जज ते रिपोर्ट वाचतात आणि लगेचच अर्जुन म्हणतो की विलास एका खुनाच्या आरोपाखाली 20 वर्ष जेलमध्ये होता माय लॉर्ड, आणि त्यानंतर तो वात्सल्य आश्रमात आला. अर्जुन म्हणतो माझा तिसरा पॉइंट, विलासवर जी बंदूक रोखून धरली होती ती बंदूक विलासच्या अंगाला चिटकलेली होती. अर्जुन म्हणतो की ती बंदूक अगदी विलासच्या जवळ म्हणजे चिघटलेलीच होती आणि इतक्या जवळून कधीच खून होऊ शकत नाही माय लॉर्ड. अर्जुन म्हणतो की मे बी सुसाईड ॲटम होऊ शकतो पण मर्डर होऊ शकत नाही एवढ्या जवळून बंदुकीने माय लॉर्ड. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की माझा तिसरा पॉइंट माय लॉर्ड, ॲडव्होकेट पवार तुम्ही आत्ताच म्हटले ना की त्या पिस्तूलवर फक्त मधुकर पाटलांचेच ठसे होते. तर आता उठून उभा राहत पवार म्हणतो की ऑफकोर्स माझ्याकडे रिपोर्ट सुद्धा आहेत. तर लगेच अर्जुन म्हणतो थँक्यू. आणि लगेचच अर्जुन म्हणतो की विलास आणि मधुकर पाटलांमध्ये झटापट सुरू झाली आणि त्या झटापटीत पिस्तूल घेण्याच्या आणि ओढाओढीच्या नादात मधुकर पाटील आणि विलास ती पिस्तूल एकमेकांकडे ओढत होते. तेव्हा मला तुम्ही सांगा माय लॉर्ड की त्या पिस्तूलावर फक्त मधुकर पाटलांचे ठसे कसे? विलाससुद्धा ती पिस्तूल ओढत होता, मग विलासचे ठसे कुठे गेले? आणि मग त्या पिस्तूलवर विलासचे सुद्धा ठसे असायला पाहिजे होते, पण नाही, मग ते ठसे कुठे गेले? अर्जुन म्हणतो की त्या पिस्तूलवर फक्त मधुकर पाटील माझे क्लायंट यांचेच ठसे होते. ते कसे काय माय लॉर्ड? ते ऐकून आता सगळ्यांचे धाबे दाणालेले असतात. आणि आता इकडे प्रियाची खूप घाबरगुंडी उडालेली होती. ज्या वेळेस मधुभाऊ खाली पडलेले होते त्यावेळेस आता फडक्याने आपण कसे तो पिस्तूल धरला आणि त्या पिस्तुलावरचे ठसे पुसून तो पिस्तूल आता पुन्हा कसा मधुभाऊच्या हातात दिला हे आता प्रियाला आठवतं. इकडे आता अर्जुन म्हणतो की याचा अर्थ क्लिअर कट आहे माय लॉर्ड, विलासचे ठसे त्या पिस्तूलवर होते पण तिसऱ्या व्यक्तीने ते ठसे पुसून पुन्हा मधुभाऊचे ठसे घेतले. अर्जुन म्हणतो की त्यावेळेस मधुकर पाटील बेशुद्ध पडले होते आणि विलासचा मर्डर झाला होता आणि प्रिया किल्लेदारांचं म्हणणं आहे की त्यावेळेस त्या लपून सगळ्या बाहेरूनच बघत होत्या, त्या रूममध्ये आल्या नव्हत्या. अर्जुन म्हणतो की मग ती ठसे पुसणारी तिसरी व्यक्ती कोण होती माय लॉर्ड? तर आता सगळेजण टक लावून एकमेकांकडे बघत असतात आणि लगेचच अर्जुन म्हणतो की म्हणजे त्या खोलीमध्ये तिसरी व्यक्ती होती माय लॉर्ड, आणि कशावरून ती व्यक्ती साक्षी शिकरे नसेन असे बोट करत अर्जुनने आता साक्षीला आता लगेचच आरोप केलेला असतो. तेव्हा आता साक्षी खूप घाबरलेली असते. तर तेवढ्यात ॲडव्होकेट पवार उठून उभा राहत ऑब्जेक्शन घेतात. तर आता पवार म्हणतात की त्या खोलीमध्ये तिसरी व्यक्ती साक्षी शिकरे होती याचा कुठलाही पुरावा नाहीये माय लॉर्ड. अर्जुन म्हणतो की म्हणजे त्या रूममध्ये तिसरी व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीनं ठसे पुसले आणि मग मधुभाऊचे ठसे उमटवले हे आता तुम्ही सुद्धा कबूल करताय पवार, असे आता अर्जुन बोलतो. आणि लगेचच अर्जुन म्हणतो की म्हणजे ॲडव्होकेट पवार सुद्धा मान्य करतात की त्या खोलीमध्ये तिसरी व्यक्ती होती. तेव्हा माय लॉर्ड सगळे पॉईंट कन्सिडर करून मला लगेचच माझ्या क्लायंटला बेल मिळावी अशी मी कोर्टाला विनंती करतो असे अर्जुनने म्हटलेले असते. तर मधुभाऊ खूप खुश झालेले असतात. साक्षी प्रियाचा चेहरा पडलेला असतो तर रविराज देखील खूप खुश झालेला असतो. आणि आता इकडे सायली ही पुन्हा किचनमध्ये मधुभाऊचा विचार करत डब्यावर हात ठेवून उभी असते. तेवढ्यात कल्पना तिथे येते आणि सायलीकडे बघत म्हणते की सायली, तू अजूनही मधुभाऊंचाच विचार करते का ग? सायली म्हणते की नाही, मला मधुभाऊंची खूप आठवण येते, कारण आम्ही आश्रमात असताना सगळेजण एकत्र फराळ बनवायचो. मधुभाऊ देखील आम्हाला मदत करायचे असे आता सायली कल्पनाला बोलते. सायली म्हणते की आणि तेव्हा आमची दिवाळी आई फक्त प्रेमाची असायची. सायली म्हणते की त्यावेळेस मला असं वाटायचं की मला नोकरी लागली की मधुभाऊचे कष्ट कमी होतील आणि मी त्यांना माझ्यामुळे आराम मिळेल. सायली म्हणते की पण आई बघा ना, आज दिवाळी आहे तरी सुद्धा माझे मधुभाऊ जेलमध्ये आहेत आणि मधुभाऊला सोडवण्यासाठी आई मी काहीच करू शकत नाही. कल्पना म्हणते सायली, जेव्हा आपल्याला काय
करायचं हे कळत नसतं ना, तेव्हा आपण सगळं देवी आईवरच सोपवायचं. कल्पना म्हणते की अगं सायली, देवी आईचं आपल्या सगळ्यांकडे नीट लक्ष असतं आणि ती आपल्याला कधीच नाराज करत नाही. कल्पना म्हणते की आपल्या मधुभाऊंना सुद्धा देवी आईचा आशीर्वाद आहे, म्हणूनच त्यांना एवढा चांगला वकील मिळाला आहे. तर सायली कल्पनाकडे बघते. कल्पना म्हणते की सायली बाळा, माझ्या बोलण्यावरती तुला विश्वास वाटत नसेल तर सायली म्हणते नाही आई, तुमच्या बोलण्यामुळेच तर मला धीर मिळाला आहे. कल्पना म्हणते जा सायली, देवी आईसमोर उभा राहून प्रार्थना कर. इकडे आता ॲडव्होकेट पवार म्हणतात की गोळी उजव्या हाताने मारली काय आणि डाव्या हाताने, त्याने काहीच फरक पडत नाही, कारण झटापटीत गोळी ही मारली गेली तेव्हा ती कुठेही लागू शकते. तर लगेच ते ऐकून अर्जुन म्हणतो की थँक्यू ॲडव्होकेट पवार. अर्जुन म्हणतो की अहो, तुम्ही माझ्या बाजूने केस लढताय, थँक्यू फॉर सो दॅट. अर्जुन म्हणतो की मी सुद्धा तेच म्हणतो माय लॉर्ड. मधुभाऊ आणि विलासची झटापट चालू होती आणि त्या झटापटीत गोळी लागली आणि ती गोळी त्या झटापटीत साक्षीने चालवली. हे रिपोर्ट्समध्ये सुद्धा तसंच आहे माय लॉर्ड. आणि साक्षीने ही गोळी उजव्या हाताने चालवली, कारण साक्षीचा उजवा हात मधुभाऊच्या उजव्या हाता एवढा वीक नाहीये. ती ऐकून आता साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो. आता साक्षीला देखील राग आलेला असतो आणि साक्षी मैपतला म्हणते की हा अर्जुन सारखं सारखं माझं नाव का घेतो. हळूच मैपत म्हणतो की थांब जरा. त्यानंतर अर्जुन म्हणतो की आणि प्रिया किल्लेदारांचं स्टेटमेंट आहे, विलासला मधुभाऊ पैसे देत नव्हते म्हणून विलास हा तिजोरीजवळ होता आणि मग ते पिस्तूल विलासच्या एवढ्या जवळ कसं आलं. आणि अर्जुन म्हणतो मी तर ते प्रूव्ह केलंय. विलासवर झाडलेल्या गोळीचं आता डायरेक्शन आणि उजव्या हाताने झाडलेल्या गोळीचं डायरेक्शन मॅचच होत नाही. तर आता लगेचच ॲडव्होकेट पवार म्हणतात की पण या सगळ्यांमध्ये मधुभाऊ निर्दोष आहे हे सिद्ध होत नाहीये. अर्जुन म्हणतो की मी त्यांना निर्दोष सिद्ध करतच नाहीये पवार, आणि त्यांना सोडवण्यासाठी वेळोवेळी मी तर पुरावे सिद्ध करीलच आणि दाखवून देईलच, पण आत्ता त्यांना बेल मिळण्यासाठी एवढे पुरावे पुरेसे आहेत ॲडव्होकेट पवार, असे अर्जुन बोलतो. पवार म्हणतो पण पाटलांवरती खुनाचा आरोप हा अजून तुम्ही सिद्ध करू शकला नाहीयेत. अर्जुन म्हणतो की जसं साक्षी शिकरे खुनाच्या रात्री कुठे होत्या त्या अजून सिद्ध करू शकल्या नाहीयेत. तेव्हा आता ॲडव्होकेट पवार म्हणतात की हे सिद्ध करणं तुमचं काम आहे, कारण आरोप तुम्ही केलात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी तर हाही आरोप केला की खुनाच्या रात्री साक्षीने खोटी आरोपी शिवानीला उभं केलं होतं आणि ती साक्ष शिवानीला खोटी द्यायला लावली होती, हे देखील मी कोर्टात सिद्ध केलंय माय लॉर्ड. अर्जुन म्हणतो की त्या रात्रीबद्दल साक्षी शिकरे अजूनही खरं बोलत नाहीयेत आणि म्हणून मग त्याची शिक्षा अजूनही मधुकर पाटलांना का मिळते माय लॉर्ड, असे अर्जुन जजला बोलतो. आणि लगेचच अर्जुनच्या डोळ्यात पाणी येत. अर्जुन म्हणतो की मी दिलेल्या पुराव्याचा योग्य विचार करून योग्य निर्णय द्यावा, आणि तुम्हाला जर वाटत असेल तर मधुभाऊ दररोज पोलीस स्टेशनमध्ये येऊन हजेरी देतील, पण माझे असील मधुकर पाटलांना बेल मिळावी याचा विनंतीपूर्वक विचार करावा. आणि तेही पुरावा बघून माय लॉर्ड, असे डोळ्यात पाणी आणत अर्जुनने आता लगेच जजला सांगितलेले असते. तेव्हा लगेचच जज सगळे पुरावे बघतात आणि निर्णय देतात की अर्जुन सुभेदार यांनी दाखवलेल्या पुराव्यानुसार मधुकर पाटलांच्या जामिनावरती सुटका करत आहे आणि त्यांची बेल मंजूर करत आहे. आणि लगेचच मधुकर पाटलांची बेल मंजूर करून जजने मधुभाऊला बेलवरती सोडलेलं असतं आणि अर्जुनचा झालेला असतो तो खरा विजय. आणि आता अर्जुन हा मधुभाऊला सोडून आता सुभेदारांच्या घरी आणतात. सायलीचा आनंद कसा द्विगुणित होतो आणि सायली आता सगळं काही विसरून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला लात मारून कशी अर्जुनची होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.